तसंच आई-वडीलसुद्धा. आजकाल बघा आई-वडिलाला एका कोपऱ्यात टाकतात किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. तर ज्या आई-वडिलांनी तो उभं आयुष्य त्यांचं म्हणजे हे वेचलेलं असतं त्यांनाच म्हणजे काही लोकं म्हणजे असं बहुधा शिकलेले एज्युकेटेड लोकं तर खूप गेलेली केस असते. म्हणजे अति शिकलेले. म्हणजे एकतर खूप समजदार असावं, पण हे अर्धवट असतात हे अति शिकलेले. म्हणजे हाफ नॉलेज इज ऑल्वेज डेंजरस. तर त्यांच्याकडे संस्कार वगैरे थोडेसे कमी असतात. म्हणजे शिकलेल्या लोकांना टीका करतच नाही, तर संस्काराचं शिक्षण हवं. तर त्या शिक्षणाला किंमत आहे. सज्जन कसायासाठी मग काय केलेलं आहे परमेश्वरांनी मीठ विकलेलं आहे किंवा चोखा मेळा. चोखा मेळा म्हणजे चोखोबा. चोखोबाशी गुरं राखलेले आहेत. संत चोखोबाची ओढीलास ढोर म्हणजे ढोरं म्हणजे गुरं. त्यांची ते पहिले लोक बघा ते एखाद्या गावामध्ये जर बैल, गाय वाढली तर ते लोक म्हणजे त्या बौद्ध काष्टात लोकांना ते स्वतः असं ओढत न्यायचे. म्हणजे किती म्हणजे त्यांना विषमता होती बघा किंवा अ, अ, त्या काळामध्ये हरिजन ज्याला म्हटलं जातं त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. चुकीचं आहे ना? कारण तेही माणूस प्रत्येकजण आपण सगळे माणूस म्हणूनच आपला हिंदू धर्म फुटलेला आहे आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. किंवा आंबेडकर जे होते त्यांना मग वर्गात बसायला देत नव्हते. ते बाहेरून खिडकीतनं वगैरे किंवा अगदी एका कडेला बसायचे. ही अशी जी वागणूक आहे, सामाजिक विषमता खूप होती त्या काळात आणि चोखोबासारखं विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल करायचे. परंतु ते महार कास्टचे होते. त्यामुळं त्यांना मंदिरात प्रवेश नसायचा आणि मग ते दाराच्या पायरीशी विठ्ठल, विठ्ठल म्हणून भजन करत बसायचे. मग एके दिवशी ते बडवे म्हणजे पुजारी, ब्राह्मण अ, मंदिरात नैवेद्य घेऊन जात होते आणि दुपारची वेळ होती. मग त्या चोखोबाची सावली त्या नैवेद्यावर पडली. मग ते पाहिलं. ते म्हणे, "तुझी सावली पडली, विंटाळ झाला, नैवेद्य बाटला रे बाटला. शिंच्या तुला काही कळतं की नाही? तू इथं थांबलास, तिकडं थांब मूर्खा." म्हणून त्याला मार मारलेला चोखोबाला. म्हणजे बघा किती दुष्टपणा आहे. तर मग आणि ते इतकं मारल्यामुळं ते तिथं चोखोबा गतप्राण होऊन पडलेले आहेत. दिवस गेला, रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले. सगळे जिकडे-तिकडे झालेले आहे. परमेश्वरानं ती संधी साधलेली आहे आणि बाहेर आलेले आहेत. आणि म्हणतात, "चोखोबा उठ!" म्हणून त्यांनी त्याला डोक्यावरून हात फिरवून उठवलेला आहे आणि दिव्य दर्शन दिलेलं आहे. शिवाय त्याला रत्नहार वगैरे भेट देऊन, "जा बाबा." कारण हे लोक कितीही सांगितलं, तरी यांच्यात काही बदल होणार नाही. कारण तो काळच तसा होता त्यावेळेला. अजून पण आपण विषमता बघतो बघा. आज पण गरीब आणि श्रीमंत हे 2 जे शब्द आहेत ना, फार जिव्हाळी. त्यांचं काय स्टेटस आहे का हो? अहो, ते असं-असं त्यांची एक मुलगी आहे आणि आम्ही आमच्या मुलासाठी करमतात. काय? तुम्हाला काय वेड लागलं काय? ते गरीब आहेत. अहो, पण मुलगी किती स्वरूपवान आहे लक्ष्मीसारखी. अहो, काय खर्च तिचं त्यांच्याकडे द्यायला आणि घ्यायला? ती कशाला करताय? असं चर्चा ऐकतो बघा. म्हणजे तुम्ही त्या पैशाशी विवाह, हुंड्याशी विवाह करता की मुलीशी विवाह करता? घरात येणारी लक्ष्मी जर चांगली असेल, मग ती गरिबाची आहे म्हणून तिला तुम्ही नाकारता आणि श्रीमंताची आहे म्हणून तुम्ही तिच्यात एक बी गुण नसला तर, "अहो, आमची मुलगी 36 गुणी आहे, एक पण गुण नसतो, सगळा अवगुण. स्वयंपाक येतो." "हो, तिचा स्वयंपाक अगदी सगळा म्हणजे पंचपक्वान्न बनवते आणि पहिल्या दिवशी चहा बनवायला लावलं तर चहा सगळं. चहासुद्धा नीट बनवता येत नाही. मग स्वयंपाकाचं तर लांबच. पोळी बनवता येते का बाई? पहिला सण आला तर सासूबाई म्हणते, "पोळी बनव." मग पोळी कशी बनवायची? मग ती ते मोबाईलमध्ये बघते. मग पोटात हे घालावं, पुरण वगैरे घालावं. मग तिनं काय करते, ती पुरणच असं घेते आणि त्यामध्ये मध्ये कणिक घालते आणि वरून पुरण आणि ती असं पोळी करायला जाते. दिवसभर करत बसते, पोळी काय होत नाही. तर म्हणजे आज गरीब ज्याला म्हटलं गरिबाच्याकडेच लेकरं हुशार आहेत. गरिबाचीच घरची मूल असं म्हटलं जातं, की सून करावी गरिबा घरची आणि मुलगी द्यावी मोठ्या घरी. असं जी म्हण होती. तसं प्रत्येकाने गरीब श्रीमंत ही दरी नाही हे केली पाहिजे. कारण सर्वजण मानव एक आहेत. म्हणून कुणालाही मनाला लागेल असं कुणीही बोललं नाही पाहिजे. गरीब श्रीमंती हा ज्याच्या त्याच्या पर्सनल गोष्ट आहे. त्यामुळं कुणीही असं जाणीव नाही करून दिली पाहिजे कुणाची.
ठीक आहे. तर ही सामाजिक विषमता आपण घालवायला हवी. तसंच चोखोबाचे काय केलेलं आहे, ढोरं ओढलेली आहेत. पुन्हा सज्जन कसायचं मीठ म्हणजे मटण विकलेलं आहे. तसंच एकनाथ महाराजाच्या घरी पाण्याची कावड, कावड म्हणजे इकडे घागर लावल्यास इकडे. आपण आता परवा यात्रा झाली बघा महादेवाची, मोठ्या महादेवाची. अशा कावडी अशा गेलेल्या दिसल्या, पाहिल्या असतील तुम्ही. म्हणजे इकडे एक घागर लटकलेली, इकडे एक मध्ये अशी काठी बांधलेली अशी कावड. तर त्या कावडीवर पाणी भगवंतांनी स्वतः आणायचे. कशासाठी? भक्तीसाठी, भावासाठी. तसंच संत सखूसाठी तर स्वतः खांबाला बांधून घेतलं. संत सखूसारखं विठ्ठल 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 करायची. आणि सगळ्या तिच्या मैत्रिणी एकदा पंढरपूरला चालल्यावर तेही म्हटली घरी तिच्या नवऱ्याला, मला पण पंढरपूरला जायचं. मग ती म्हणे माझ्या हातात काय नाही, आई-वडिलाला विचार. मग आई-वडिलाला, मग त्या काळात सासू-सासऱ्यांचं सगळं चालत. मग तिनं म्हणते, सासूबाई मला असं असं पंढरपूरला. नाही म्हणे, घरातली कामं तुझा काय बाप करणार आहे का तुझी आई येऊन करणार आहे इथं? तू पंढरपूरला चालली, भटक भवानी, इथली कामं कोणी करायची? लगी पंढरपूर तू विठोबा आणून देणार आहे का घरात तुझ्या संसाराला कमी पडल्यावर? म्हणून सासूबाईने तिला हे केलेलं आहे. मग परंतु तिची ओढ खूप होती पंढरपूरला जायची. म्हणून पांडुरंगाने संत सखूचं रूप घेतलेलं आहे. सखूबाईला इकडं पंढरीला जा म्हणून सकाळी पहाटेच पाठवून दिलेलं आहे. आणि स्वतः तिथले झाडून काढणं, रांगोळी घालणं, सडा संभार्जन करणं किंवा स्वयंपाक करणं, सगळ्या विधी ते सखूच्या रूपात ते करत आहेत. आणि 3 आठवड्याभरानं संत सखू परत आली, असं वेशीपाशी आली की भगवंत आतल्या आत गायब झाले. आणि संत सखू बाहेरून पिशवी घेऊन, आवीर, बुक्का सगळं घेऊन आले. आणि म्हणे, तू तर इथं होती, हे बुक्का हे कुठून आणलास? तर मी पंढरपूरला गेलते. आणि घरी, अगं घरात तू होतीस. तर ती म्हणे, मी कधी होते घरी? तर पांडुरंगाने लीला केलेली आहे बघा. तर तसेच दामाजी पंथ, मंगळवेळेचे जे दामाजी पंथ आहेत. एकदा काय झालं, भीषण दुष्काळ पडला, लोकांना अन्न मिळेना, कुणाकडं धान्य नव्हतं. मग हे दामाजी पंथ काय होते, त्यांच्याकडं गोडाऊन असायचं, म्हणजे सरकारी गोदामं जी होती धान्याची, त्याची रखवाली करायचं काम होतं. मग त्यांना दया आलेली आणि ही सगळी गोदामं त्यांनी सगळ्या लोकांना घेऊन जावं म्हटले, परंतु तुमच्या लेकराबाळाला खाऊ घाला, कारण मला हे पाहावं नाही गरिबी किंवा हे उपासमार. आणि मग ती गोदामं लुटली. मग हे राजाला कळालं. मग राजानं त्यांना कैद केलं, बेड्या घातल्या आणि तुरुंगात डांबलं. मग भगवंताला हे कळली गोष्ट. आणि भगवंतानी त्यांची जी गोदामाची जी किंमत होती, काय 1 करोड वगैरे काय असेल किंवा 50 लाख, तर त्याचा चेक आणून दिलेला आहे. आणि मग दामाजी पंतांना सोडलं. मग दामाजी पंतांना नवल वाटले की मला का सोडलं? तर तुम्ही म्हणे चेक दिल्यामुळं सोडलं तुम्ही. चेक तर त्यांनी दिलाच नव्हता. तर हे लीला कोणी केली? पांडुरंगाने केलेली आहे. म्हणून पांडुरंगाचं आपण भक्ती केली पाहिजे, कारण भक्तीचाच परमेश्वर भुकेला आहे आणि परमेश्वर आपल्यामध्येच आहे. आपण मात्र इतरत्र हिंडत ओळखत राहतो. एक गाणं भक्तिगीत आहे बघा. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा. तर आपण रावळी मंदिरे म्हणजे मंदिरात किंवा विहारात हुडकत चाललो किंवा मस्जिदीमध्ये, परंतु देव हा आपल्या अंतरंगात आहे, आपल्या हृदयात आहे, आपल्या शरीरात भरून उरलेला आहे. म्हणून पांडुरंगाला आपण शरीरात आपल्या स्वतःमध्ये पाहिलं पाहिजे, तर आपल्याला पांडुरंग मिळेल. आणि पण अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. तसं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवेसारखी सेवाच नाही, अन्नदानासारखं दुसरं दान नाही. म्हणून अन्नदान केलं पाहिजे, मानव सेवा केली पाहिजे आणि मानवामध्येच ईश्वर पाहिला पाहिजे. कारण परमेश्वर हा तुमच्या आमच्यातच आहे हो. आपण काय करतो, म्हणजे मूर्ती दगडाची असते, तिच्यापुढे नैवेद्य ठेवतो, हे सगळं करतो, ठीक आहे, आपल्या ते परंपरा आहे, धर्मसंस्कृती आहे. परंतु एखादा जर भुकेजला जर दारात आला तर त्याला हाकलू, हो तिकडं, असं जर आपण हाकलून देत असू तर ते आपल्याला
परमेश्वरच कळलेला नाही. मग आपण भुकेल्याची भूक जाणली पाहिजे, तहानल्याची तहान किंवा गरजवंताची गरज ओळखली पाहिजे, एकमेकांच्या गरजेला धावून आलं पाहिजे. एखाद्याच्या मुलीचं लग्न अडलेलं आहे, काही थोडी पैसे कमी पडलेले आहेत म्हणे, गल्लीतलंच लग्न आहे आणि त्याच्यासाठी ते मोडतं आहे किंवा होत नाही, तर त्यावेळेला आपण तिथं जाऊन फुल नाही फुलाची पाकळी किंवा सगळ्यांनी पट्टी करून वगैरे त्या मुलीचा विवाह केला पाहिजे की नाही. यातच परमेश्वर आहे. कारण या कृती ज्या आहेत, मानव सेवा ही आहे, मानव सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. आणि जगाला प्रेम अर्पलं पाहिजे, जगाला आपण चांगलंच दिलं पाहिजे, प्रेमच दिलं पाहिजे. भले आपल्याला लोकांनी काटे देऊ द्या, आपण फुलंच दिलं पाहिजे. काटे देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, कारण ते बाबळीचं झाड आहे, ते फुलं देणारच नाही. त्यांच्याकडून आपण फुलाची अपेक्षा करायचीच नाही, ते काटेच टोचणार. परंतु आपण कोण आहोत? गुलाब आहोत. आपण जगाला गुलाब म्हणजे सुगंधच दिला पाहिजे, फुलंच दिली पाहिजे. कारण आपण संस्कारी आहोत, आपण धर्माचं आचरण करणारे आहोत. म्हणून साने गुरुजीची एक प्रार्थना आहे बघा. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थसी नवावे, कुणाना व्यर्थहीन व्हावे. समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. तर सर्व हे विश्व वसुदेव कुटुंबम, आपलं हे सगळं विश्वात म्हणजेच माझं कुटुंब आहे असं आपण म्हटलं पाहिजे. तरच आपल्याला भगवंत कळला, तरच आपल्याला आपण भक्ती केल्याचं आपल्याला किंवा परमेश्वर प्राप्तीचं लक्षण आहे ते. आपल्याला जर ह्या पूर्ण विश्वच माझं घर आहे, ह्या विश्वात जितकी लोक आहेत ते माझे आहेत असं वाटणं, यालाच भक्तीचा उदय किंवा परमेश्वर प्राप्ती झाली असं म्हणतात. तर आपण परमेश्वराला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे आणि आपले जे दिनचर्या आहे, आपल्याला जे देवानं काम दिलं आहे ते प्रामाणिकपणे आपण भगवंताला साक्ष ठेवून केलं की परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तर आज आपण इथं रजा घेऊया आणि आपण सर्वांनी संकल्प करूया की परमेश्वराची प्राप्ती करून घेऊया. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जो पंचाक्षरी मंत्र आहे, हा जर आपण दररोज म्हटलं तर आपल्या ह्या जीवाला शिवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपली धाव कुठं पाहिजे? जीवाची शिवाकडे. जर आपली शिवाकडे जर धाव नसेल तर हे शरीर हे शव आहे. शव म्हणजे मढ असल्यागत आहे, त्यात चैतन्य नसल्यासारखं आहे. जर आपल्यात चैतन्य खरोखरच असेल तर आपण त्या परमपित्याला जाणलं पाहिजे आणि आपल्या देहाच्या पित्याला आणि माताला पण आपण वंदन केलं पाहिजे, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि त्यांना आपण जितकं काय प्रेम देता येईल तेवढं दिलं पाहिजे. तरच आपल्या जन्माचं सार्थक आहे. आणि सगुण साकार रूपात जर आपल्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण आपल्या आईकडे जावा आणि आईला पहा. आणि आईची जी मूर्ती आहे ती सगुण साकार परमेश्वर आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक very well. Even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to solve out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.